न्याय हक्कासाठी अमरण उपोषण. न्यायालयासाठी न्याय हक्कासाठी रे. काय झालंय पोपट्याला काय माहित, विचारावं लागेल आपल्याला. आपला माणूस आहे काय पोपटराव? तो कोण असतो? काय झालंय तुला म्हणून हसतोय? त्याला काय नाही झालं, त्याचे काय न्याय हक्क आहे ते विचारावं लागतं ना आपल्याला. तुम्ही फक्त सुगंधाचे चहा प्यायला, भजे खायला, भेळ खायला जात जा फक्त. तिचं काय काम आहे, तिला काय तराश आहे तुम्हाला माहिती आहे का? तिने सांगितलंच नाही ना आम्हाला, कसं कळलं? हा, अरे मनातलं कळलं पाहिजे, मनातलं. तेवढा जीव लावा लागतो माणसाला, कळलं का? तुझ्यासारखे मन केवढे नाही ना मी मनातलं कळायला. तू फक्त पैसाच कळतो तुला, आहे ना? पण काय झालं ते सांग. ती बघ, सुगंधाची जी राहती जागा आहे हा. आता सध्या ती राहते तिथं, ती बखळे आहे ना तिच्या नावावर नाही अजून. बखळ बखर म्हणजे जास्त रे. हा, म्हणजे जास्त तू मारितो का मी मारू याला? जास्त अरे बखळ म्हणजे राहती फक्त ती, तिच्या नावावर नाही जागा ती. त्याला म्हणते तो आपण म्हणतो बखळ पैसा आहे. बखळ असत ती. बखळ. हा, तर विषय असा आहे, डेप्युटीला म्हणलं का ती जागा तिच्या नावावर करून देतो. डेप्युटी काय मनावर घ्याय ना. कस काय घेते होतच नाही. आपण किती वेळा प्रयत्न केला सांगायचा, ही ग्रामपंचायती जागा आहेत ना त्यांना त्यासाठीच मी उपोषणाला बसलोय भाऊ. तुला असं वाटतं तू उपोषणाला बसला म्हणून डेप्युटी लगेच करून देते? नाही केलं तर मग बघ ना, मला जर काही झालं तर डेप्युटीवर येईन ना. कस काय? हे बी खरे येड्या. उपोषण करता करता मी जर गचाकलो मग कोणावर येईन? तू जाणार आहे ना, डेप्युटी कसं येईन? गुतन कोण गावचं कारभारी कोण आहे मग तू याच्या दुकानाचं शेड नाही उघडलं का अजून? जा बरं तू पण. म्हणजे असं असतं काय? मग येड्या डेप्युटीच्या विरोधात बसलोय मी. कमून नाही मग डेप्युटीच्या विरोधात आमरण उपोषण. नाही हक्क आलेलं आहे ना, बस झालं. अच्छा, न्याय हक्क म्हणजे ते का? जा तुम्ही, जा आता. मला बसलोय उपोषणाला, करून द्या काम मला. जा होय, निघा निघा. न्याय हक्कासाठी. अरे जा दादा. उपोषण. चला जालू भाऊ, आपलं काही काम नाही इथं. आपण काय कामाचे, चला. जायचं होय. हा, चल भो. आपण काय कामाचे का? आपलं सीटर उघडू बस. चल. काय विचार करीत बसलेत काय माहिती डेपुटी? विचार करू चालले असं. हा विचार करायला लावतात ना तुम्ही. हो, आम्ही काय करायला लावतो विचार? गावातले लोक काय साधे आहेत का तुम्ही? काय झालं? घरचा विचार काही, मला गावातला ज्यादा विचार आहे. माहित झालं काय तुम्हाला? कशाचं गावातलं काय माहिती काय आहे गावात? आता काय झालं? आता गावात केवढं मोठं प्रकरण उभं राहिलंय. मग आता काय प्रकरण उभं राहिलं हो? आता काय म्हणजे पोपट्या गेला काय? गेला कशाचा? गाव जायच्याच सोडून? मार्गावर आहे. आपल्याला लावीन देव आमरण उपोषणाला बसलाय. कमून पुढे ती सुगंधाची जागा नाही का बघ, नाव करायचं. आम्ही तुम्हाला किती दिवसाचं म्हणत होतो करा करा, तुम्ही म्हणले होत नाही आपल्या याच्यानी. ते आपल्याच्या नाही मग तो बसला ना आता उपोषणाला. अरे बसू दे, तेव्हा नाटकं करतं त्या सुगंधाबाई देखता फुशरकी मारायला आणि सांग आलता ना माझ्याकडे. सुगंधाबाई नव्हती तिथं, ती एकटाच बसला. हा, तो त्यांचाच पित्त आहे सुगंधाताईचा. पलीकडची जागा त्यांना, तिथे छोटी जागा त्या डोक्यात आहे, तिथंच बारीक घर बांधायचं. हा, सुगंधाताईला म्हणला असन मला मी जागासाठी भांडतो, बारीक तिथं घर बांधतो. पलीकडची ती. पण ते आता मला माहिती ती जागा लगेच होणार नाही नावावर. तिला आधी कागदपत्र हे करावं लागतील, अर्ज द्यावा लागेल. मागच्या वेळेस आपण केलं तर गावठाण्यात जागा आहेत त्या लवकर लागत नाहीत नावावर. तुम्हाला सांगतो, जर पोपट्याच्या कामाला यश आलं नसतं तर आमचं अवघड होऊन जाईल. चुका आम्हाला दारात उभी नाही करायची. तुम्ही नाही, काम झालं नाही पाहिजे. हा भाऊ, मग ते काम जर ते उपोषणाला बसला काय झालं मायाचे नाही व्हायचं. ते काम प्रशासनाकडून होईल आणि ते बी वेळेत होईल नंतर. आता लगेच होणार नाही. लगेच नाही होणार. नाही लगेच नाही. त्याचं उपोषण टाका ना मोडून. मग आम्ही आमच्या टायमाला आम्हाला सांगा कधी होणार आहे, तेव्हा आम्ही उपोषणाला बसू. हे बघ, उपोषण हा माणसाचा लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार आहे. त्याला मी काही करू शकत नाही. त्याला वाटलं तो उपोषणाला बसलाय, त्याची काय कारणे काय असेल ते सांगणं होईल बस उठन. आणि मायाचे नाही झालं तर तहसीलदार येते हे येते चट चोडचे उपोषण. कशाला तसा कुठाना करायचा? तुम्हाला माहित नाही डेप्युटी आजकाल मीडिया किती फास्ट आहे.
मीडिया फास्ट आहे. मी काय जागेवर जाऊन बसलो का काय तिथं नागावानी तुम्हाला सांगायला लागला मीडिया मायावर येईन फोकस मारी. अहो तसं नाही, आता मग? तुमच्या नावाने बसलाय तो. माझ्या नावाने माझ्या नावाने नाही, ग्रामपंचायतीच्या नावाने बसलाय. काय म्हणला तू? तेव्हा म्हणला डेपुटीच्या नावाने बसलो. डेपुटीला बघा मी इथं मंजूर करून द्यायला लावतो की नाही जागा नाव मला सांगतो ह्या पहा, गावभर व्हायला वेळ लागणार नाही. मीडिया गावात होईन, तालुक्यात होईन, जिल्ह्यात होईन, राज्यात होईन, देशात होईन. सोपं नाहीये. आणि गावाचं नाव किती जाईन आणि गावाचा सरपंच म्हणून कोण अरे वरून डायरेक्ट फोन येते ना आमदार साहेबाचे, तुम्ही करता काय गावात? हा? तुमच्या विरोधात आणि मग प्रशासनाच्या विरोधात जर लोक उपोषणाला बसायला लागले तर उपयोग काय तुमचा गावात राहून? राहून उपयोगच नाही. मी म्हणतो पद सोडावं लागेल वेळ आली. मग राजीनामा घेतात लोक डायरेक्ट आजकाल. राजीनामा द्या. खरे राहू राजीनामा. लय लांबवर जाऊन आले बापार माया राजीनाम्यापर्यंत. अहो तसं नाही, तुमचा जाऊ नये म्हणून सांगायला आलो. त्या पोपट्याला सांगा. मी बघतो जा जा तुम्ही. जाऊया आम्ही. हा जा जा. आलो असतो सोबत तुमच्या. काय नको येऊ तो माझ्यासोबत नका येऊ तुम्ही. दुसऱ्याला उपोषणाला बसा तिथे जा तुम्ही. हे असं आहे रे. हा. बघा आपण चांगलं सांगायला आलो तर आपल्याला जाऊ दे. मी येऊ का तुमच्या सोबत? नको चल ना, येऊ, नाही जा, म्हणलं जा, जा. कशाला येडवून करतो. चल जाऊ दे. तुम्हाला चालेल, नाही उचलायचं उपोषण. पोपट्या. हा जा तू जा. आईला सारं हागलं मुतलं डेपुटीच्या अंगावरच येते सगळं. उपोषण यायचं तर काय म्हणतोय पोपट्या काय माहिती. आपली बाजू क्लिअर करून आलेलं बरं. चला पोपट्याकडे. काय हक्कासाठी आंबरस उपोषण पोपट्या. अरे आंब्याचा सीझन संपला आता. तेव्हा जर मागितलं असेल तुला मी आंबरस आणून दिला असतं उपोषणासाठी. आमरस उपोषण म्हणजे काय केलं हे? वयामानाने डोळे गेले काय? आमरण उपोषण लिहिलंय ती. माझे नाही डोळे गेले तुझ बघ. यायना 12 खडीन उपोषण करायला चालला. हा जाल्याने श्यामीने कांड केलेलं दिसतंय सर. इथं डेप्युटी नव्हतं. हा का? हा. आणि तू उपोषण काय करावं करतोय भाऊ? ती जागा नावावर करा ना सुगंधाच्या. अरे तो येडा झाला का काय? आमच्या ताबे आमच्या हातात हे का नाव करायचं? मग मग भाऊ साहेबला विचारलं मी. तलाठी भाऊसाहेब येड्यात काढतात काय? ती शेत जमीन असतं तलाठ्याकडं. गावाचं तुमच्याकडेच ना. आणि मी काही सगळी नाही म्हणत. तिच्या शेजारी ती बखळ जागा आहे ना तेवढी, कारण ती अर्ध्या गुंठ्याला बी कमी आहे जागा ती. अरे दादा ती लगेच होणार नाही. तुम्हाला अर्ज द्यावा लागणार आहे ग्रामसेवकाकडं. 50 वेळा दिलाय तिने अर्ज. काय 50 वेळा दिलंय रे? मग काही उगं सांगतो आपला एक बी अर्ज आलेला नाही. अर्ज असतं तर पाठपुरावा करून घेतला असतं. त्या दिवशी माझ्या डोक्यावर खांदा ठेवून रडली ती माहिती का? खांद्यावर डोकं ठेवून रडली. आणि जर डोकं ठेवून रेडी मग तुला त्या जागेचं घेर नाही. तुला तिथं कोपी बांधायची काय काय तिच्यापाशी. ती काही असो तिकडं, आमची मागणी पूर्ण करा. तुम्हाला आम्हाला अधिकारी विचारायचा. अरे तू किती आंबरण उपोषण केलं ना कोणी तुझ्यापाशी येणार नाही. मी इथून मेल्याशिवाय उठत नसतो. मेल्यावर तुला काय उठायला पाहिजे? आम्ही उचलून देऊ तुला. हा तेवढी बरी वाट बघा आता तुम्ही, आहे ना. अरे तू आल्यापासून गावात येड्या किरकिर थांबाना. गावात काही ना काही रोज चालू आहे. काय लाल तू? जागा नावावर करा. मी उठतो इथून लगेच. परसा दे बाबाचा लगेच आणायचं जागा नावावर करायचं. जागा नावावर करा डेपुटी. तू मेल्यालाच बरा तू बरं उपोषणाने उचलून टाकू तुला. अयो काय 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 लावलंय तो गावात? मी कुठं काय लावलं? ते गावात पोपट्या बसला ना आमरण उपोषणाला. आणि मग अहो इतक्या दिवसापासून नुसतं खाऊन पिऊन एवढं झाले. तुम्ही काय कामाचे हो? 17 वेळेस माझ्या इथे येऊन बसता. अहो एक तरी काम तुमच्याकडे धडाचं होतं का? एका शब्दावर तर पोपट्याने काम केलं. अहो माझी जागाला माझं नाव नाही लागा ना म्हणून त्या उपोषणाला बसले. अगं ते नाव आम्ही किती वेळा प्रयत्न केला पण नाही होत लागत. नसतं तुमच्याकडून म्हणून तर ते बसलेत ना. आज माझ्यासाठी ते हिरो झालेत माहिती का? हिरो. पण ते बसल्यावर कुठं हा. नावावर होत असते काय जागा? आता 100% माझं नाव जागेला माझं नाव लागणार म्हणजे लागणार तर लागन मग कसं काय लागत? पोपट्याने- नियमात बसत नाही ती. उपोषणाला बसल्यानंतर चांगल्या चांगल्यांचे काम होता. काय नियमाचं सांगता तुम्ही मला? हा राव ते बी खरं आहे श्याम्या. काय खरं खरं करतो? उपोषणला बसल्यावर सुटत ना प्रश्न. मग सुटत म्हणजे सुटणार आहे. त्यात पोपट्या बसल्यावर 100% चांगले चांगले जाऊन भेटतील. आता पोपट्याला तिथं माहिती का? एवढा पोपट्याचा गुणगान नको गावलं की तू. हा. हा. अहो तेवढा तो चांगला आहे. तुमच्याकडनं काही होत होतं का तरी? कोण? काय खरंय तुमचं? आणि परत ना मग दाराच्या इकडे तिकडे पण भुरकायचं नाही. निघा इथून. बरे का झाले आता? म्हणजे आपण चांगलं करायला गेलो ते आपल्याला हुसकून निघून गेली. चल पोपट्याकडे. काय करतो पोपट्याकडे जाऊन? काय करतो मी काय करतो ते बघू ना आपण. पोपट्या त्याच्यासाठी हिरो झाला. हिरो काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. चल झाले. हा पाहिलं ना तू सुगंधाने कसं आपल्याला हुसकून लावलं. हुसकून ते डायरेक्ट म्हणले तुम्ही निघा अजिबात मा पैसे बसू नका इथं तुमचं काही काम नाही. तुम्ही माझ्यासाठी ना हे नाही करीत मानल्यावर. पाहिलं का पोपट्या कसा बघ. अरे खोट्टा राहुल्यावर तिथंच खोटं रावल्यावानी तू तिथून हलणार नाही श्याम्या. तुला त्याला सांगतो ऐक ना.
जर सुगंधाची जागा नावावर झाली या पोपट्यामुळं तर आपल्याला तर धडकतच आहे. तुला सांगतो ती सुगंध आत्ताच उभं केल्यानंतर तर आपल्या रस्त्याने सुद्धा जाऊ द्यायची नाही त्या. कोणत्या त्या रस्त्याने मग ह्याला हिरो बनवून देऊ काय आपण आपण आत्ता उचलून फेकून देईन तिकडे मी. आता नको मग? इथं CCTV आहे. तू आपण निदर्शनास येतो काय करावं लागेल ना आपण आहे ना इथं थोडं वेळ बसू. तो काही का व्हाय ना 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी उठनच ना. ते उठत आहे वय काळ ते उठणार नाही. म्हणजे जाईन ना तवा मग त्याला बरोबर उचलू. कळलं का तुला? हाणला तर उठणार नाही का तो. त्याच्याला हाणामारा करायचा आणि डोळ्या यायचा आपण मग पोलीस भानगडी काट्याने काटा काढायचा असतो जाल्या. खायला ते तू आहे ना अजून तुला सांगतो झाल्या हे ना काम झालं नाही पाहिजे. सुगंधाच सुगंधाचं नाव जमीन झालं नाही पाहिजे. होय चाललाय ते उठून. चल बघ. चल चल गेला. चल. सुगंधा सुगंधा अहो काय झालं एवढं काय पळत आलंय तू या पोपट उचलला. काय अरे तू पोपट्या उपोषणाला बसलेला होता ना हा त्याला उचलला ना डेपुटीनी. कुणी डेपुटी डेपुटीनी मग चला डेपुटीकडं. डेपुटीकडे जाऊन काय होईल. अहो त्यांना विचारते ना मी कामावर उचललं म्हणून त्यांना सहन नसून झालं ते. म्हणजे काय म्हणजे डेपुटी गेले असतील म्हणले असतील उपोषण बंद कर ते म्हणला नसन त्याच्यामुळे डेपुटीने ही आयडिया लावली वाटतं. 100% तुला सांगतो ना जर जीवावर काही बरवड झालं ना पोपट्याच्या लय अवघड होईल. आणि हे राजकारणी लय डेंजर असते. राजकारणी डेंजर असू ते विषय सोड सगळं सुगंधा पावती फाटन नाही का पोपट्याला काय झाल्यावर. खरे अयो ना आज की म्हणू नका ना माझ्या कसं काय पावती पाठन. तुझ्यासाठीच तर बसलेला होता ना ते उपोषणाला. हा ते पण चला बरं लगेच मास्तर. डेपुटीकडे हो, चला जा विचार लागला डेपुटीला. हे बघ डेपुटी इथे. काय रे काय आले लवकर माझ्याकडे काय आलं. पोपट्या कुठे पोपट्या कुठे राखणे काय पोपट्याला मी तिथं असं नव्हतं नापाशी. तिथं नाहीये मग पुढे गेलाय काय नाही. ते लगविला बी गेला काही जावा का नाही. 2 तास झाले आम्ही शोधतोय त्याला आलेलाच नाही परत त्यो. डेपुटी 100% ना ते मिळी पोपटरावला उचललंय. तुम्हाला माहिती का उपोषण करणं हे लोकशाहीचा अधिकार आहे आणि त्याचा तुम्ही अपमान करता का त्याला उचलून. तो त्याच्या हक्कासाठी लढू पण शकत नाही का. उचललं म्हणजे यांनी डायरेक्ट 100% डेपुटीने गायब केलंय. अरे असं नाही करू राव तुम्ही. सांगा बरं तुम्ही ऐकून घेता का. ऐकून काय घ्यायचं म्हणजे तुम्ही एकटा म्हणजे पोपट्या लोकशाहीच्या अधिकाराच्या त्यात राहून उपोषणाला बसला होता तुमच्या विरोधात म्हणून तुम्ही लगेच उचलून टाकला त्याला. माझ्या ते विरोधात सहन नसून झालं डेपुटीला. मी त्याला भेटून आलो मी त्याला सांगितलं असं होत नाही म्हणून मी कशाला उचलू. बरोबर आहे यांनी सांगितलं त्यांनी ऐकलं नाही म्हणून यांनी मग पुढचा मार्ग अवलंबला. हे चुकीचं आहे डेपुटी तुम्हाला रामराव सांगितलं. लय बोलत होतो मी तुला सांगतो नाही उचलेला मी आणि मला असं असं काय मी गुंडा बिंडा आहे काय उचलायला गावातलं आता सध्या तुम्ही तेच करू लागले गावामध्ये. बा 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 बरोबर तुम्ही सुगंधाताईचे कान भरून आणले. कशाला काय निम्मे राजकारणी तर तेच करतात. मग हा? असं ना राजकारणी लोक तशीच असले पारोळे सदा असतात. भाऊ आणि हे सारखेच एकमेकाला. हे तुम्हाला बघा सांगतो जर पोपट्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं सुगंधा मी तर शांतच बसणार नाही भाऊ मी आपण कार पण बसणार नाही, हा. उचली ना फेकून देईन आपण कोणाला? कोणाला काय म्हणजे या डेपुटीला. ए गारा गारावाले पायाला धरीन असा 2-4 गिरगिर गिरगिर करीन गार 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 पार तिकडे टाकायचा. झाल्या ऍक्शन मोड मध्ये नको येऊ. लय शान नको तो पोपट्या काय काय मम्मी आली मम्मी काय मम्मी कोणची मम्मी. याची मम्मी कसं काय आली इथं. आजी मम्मी नाही अरे हे कोण आहे हे बा कोण आहे रे येले ने तर मम्मी ये कुठं होतंय. तोडे दावत हिंडत आहे आपल्या अरे पाय जमान ते दिसतोय आपल्या इथलाच माणूस आहे कोणतरी. पाचा तोने बाई, कोण आहे कडे ठीक आहे सोड रे सोडायचं ना कोण आहे. अरे सोड ना सोड कोण आहे बघ बरं पुढे बांधे कोण आहे रे. येडेमान गावात येडे माणसं हिंडायला लागले आपले. काय सांगताय ना असे लोक बांधित असते लोक हिंडत येत. अरे पोपटराव आहे अयो पोपटराव तुम्ही तर उपोषण करत होते ना हो माझ्यासाठी. काय भानगड रे. हा यांचे टोले टाका पहिले तुम्ही. श्याम्या पळ. बोले कमून कमून काय केलंय नाही. अहो उपोषणाला बसलो मी हा मध्ये लगवीला गेलो तर मला यांनी आडून माझ्यावर चादर टाकून मला झाडाला कसं बसा सुटून आलो मी झाडाला बांधलाय. पोपटराव वय. तुमच्यासाठी आम्ही डेपुटीला भांडायला आलो आणि आम्ही कशाला करावतो. यांनी बांधलं ना. हो, शामराव. त्यांचं कमून जळत होते माझ्यावर माहितीये हा. का मी त्यासाठी उपोषण करतोय मग ही जाल्याने काय असं डेपुटी पळून गेला ते. दारात म्हणून जायला पळून गेला सुगंधाताई. डेपुटी जाल्या. सुगंधाताई आता यांना असंच पोलीस स्टेशनला न्या बरं का.
यांना पोलीस स्टेशनला दोघांच्या नावाची केस द्या मग कशाला? या दोघांच्या नावाची केस द्या मग कशाला? मी नव्हतो त्याच्यात. नावाची केस द्या तुम्ही जा ते शेवटवर येणार नाही पोपटराव असे लोकशाहीचा अधिकार हिरवल्यासारखे तुम्ही जा आणि तुम्ही केस देऊन टाका 100% मेला असतो मी. हे बघ आता जर डेप्युटीच्या नावावर आलं तर माझ्या नावावर असं यांनी केस करायला गेले होते हे लोक म्हणजे आज हे लोकशाही तुझा उपोषणाचा अधिकार सगळे हिरावून घ्यायला लागले तुला सांग उपोषणाला मी तुला काय सांगून आलो काम होणार नाही तू उपोषणापासून परावृत्त केलं की मी तुला नाही केलं आणि आता तुला उचलून हा गुन्हा होत होता तुला जर मला सांग जर तू झाडाला बांधूनच राहिला असता हा ईज बीज पडली असते पावसाचे दिवस आहेत मी आला असता का नसता तू आता एक काम कर माझ्या विरोधात ग्रामपंचायती विरोधात उपोषण सोड यांच्या ह्याच्यात उपोषणाला बस हा घराचं काय करणार मग जागेचं ते सुगंधाचं? करू आपण सुगंधाच्या जागेचं करून देतो सुगंधाच्या नजरेमध्ये तुला हिरो करतो फक्त तू काय कर ह्या दोघांच्या कर झाडाला मुंगलेले चावले आंघोळ करतो आणि परत आंघोळ उपोषणाला करतो. बसतो मी आता तेवढं जागेचं बघा. बघतो ना जागेत यांच्या विरोधात उपोषणाला बस नाही मी तुमच्याच विरोधात बसणार त्यांना मी बघून घेतो पण त्या जागेचं करा तेवढं काम. बरं जा बघा बरं का हो जा आता आमरण म्हणजे थांबत बेमुदत उपोषण आहे आता. करतो जा लवकर बघितलं ना याला उचलेलं ते जे उचलं त्याच लायकीचं याला मुंगळे चावून द्यायला पाहिजे होते याला सोडा आपण आणि तू याला घरी घेऊन आलाय याला तिकडेच खड्ड्यात ढकलून द्यायचा ना मला वाटलं तो मम्मी आली गावात म्हणून घाबरलो होतो मी. मम्मी आली का आता गावात माम्या राहिल्या का कोणी तसं नालाय तिथं का जातात हो. त्यासाठी तिकडे सोडून द्यायचा आता आला ना परत आंघोळ करून चालला परत मुंगळे चावलेले धुवून आता परत मी जाणार ना वा एक बसणार अरे हे याला चांगलं आहे आलं गेलं सगळं मायावर मम्मी आली ही आली ती आली